पण नेमका काय बदल झालाय का 30 वर्षात? नाही नाही आमच्याकडे तर नाही जास्त. जसंच्या तसंच आहे. आहे तसंच काही आहे. बदल झालेला नाही. टावर पशी की सगळे ह्याच्यापूर्वी पण तेच सांगितलेत. कामं करतो, आश्वासन दिलेत, काय आश्वासनं दिले ते काय आठवते तुम्हाला? ड्रेनेज करतो, लाईट करतो, नळ करून देतो. पाणी पण 7 दिवसाला येतंय. कधी-कधी उन्हाळ्यात 9 दिवसाला येतंय पाणी. काय सोलापूरमध्ये बदल व्हायला लागलाय का तसंच आहे? अजिबात कुठल्या गोष्टीचा बदल नाही किंवा काय नाही. ट्रॉफिक बनमुखाचं वाढलंय. ट्रॉफिकमध्ये इतकं मनस्ताप होतं की बस कोण कुठं आडवं तिडवं खास रिक्षावाले. करून तुमच्या भागात इकडे सिटीकडे येताना अडचण. हो. मी जन्मल्यापासून हा मैदान बघतोय तर एकदा सुद्धा त्याचा विकास झालेला नाही. मी कितीदा तरी महानगरपालिकेला पण ह्या मैदानाबद्दल बोललेलं आहे. नाले गटारे वगैरे जे आपले पावसाळ्यामध्ये जे क्लिनिंगचं काम आहे ते एवढं व्यवस्थित होत नाही. एकंदरीत सगळं गोरगरीब धरून आहे, पण त्यांनी एक असं केलं की महागाईवर त्यांनी नियंत्रण करू शकले नाहीत. नमस्कार स्मार्ट सोलापूरकर, मी आत्ता आहे सोलापूर महानगरपालिका परिसरामध्ये आणि या आठवड्यामध्ये आपल्या सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. सगळीकडे प्रचार सुरू आहे जोरदार. उमेदवार वेगवेगळ्या वार्डांमध्ये, वेगवेगळ्या प्रभागांमध्ये, वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये फिरत आहेत, मतदानाचं आवाहन करत आहेत. वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या सभासुद्धा या आठवड्यात होणार आहेत. तर आता आपण काही नागरिकांशी, काही कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत. काय नेमकी सोलापुरात चर्चा आहे, काय समस्या आहेत सोलापूरकरांच्या, किंवा काय समस्या सुटल्या पाहिजेत अशी त्यांची मागणी हे आपण जाणून घेणार आहोत. आपण आता सोलापूर महानगरपालिका परिसरामध्ये आहोत. काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. चला तर मावशी, काय नाव आहे तुमचं? सुवर्णा सूर्यांची कुठे आहेत राहायला? हनुमाननगरला. हनुमाननगर. किती वर्ष झालं राहता तिथं? तिथं 30 वर्ष झालं ना. काय बदल झालाय त्या परिसरामध्ये? काय नाही, रस्ता पाहिजे चांगला आणि पाण्याचं. नाही, तुम्हाला रस्ता पाहिजे त्या भागात माहिती आहे, पण नेमका काय बदल झालाय का 30 वर्षात? नाही नाही आमच्याकडे तर नाही जास्त. जसंच्या तसंच आहे. आहे तसंच. काही बदल झालेला नाही. टावर पशी तर तसंच आहे, घाण बिन तसं चमडा कारखान्याच्या परिसरातलं सांगताय तुम्ही? नाही नाही मी टावर पसरलं टावर सांगते. पसरलं. टावर पसरलं तिथंच राहतो आम्ही. काय सुविधा महापालिकेकडनं मिळायला पाहिजेत किंवा नगरसेवकांनी काय कामं केली पाहिजे असं वाटतं? सगळे रस्त्याचे कामं केली पाहिजे, लाईटीचे, पगारांचे, विधवा बायांचे, ज्याला कोण नाही त्यांचे अडचणी जे बी काय आहे त्यांनी करायला पाहिजे. त्या भागात रस्ता व्हायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची काय अवस्था आहे? ते येतात तेवढा पुरतं कचरा काढतात जातात, त्यांनी त्यांचे काम त्यांनी करतात, तरी पण घाण पडतंयच अजून. लोकांनी पण सुधारलं पाहिजे ना. लोकांनी होतात त्यांना किती पण सांगितलं तर त्यांनी सुधारत नाही, ते काय तसंच टाकतात आता त्यांनी. आपली महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे, या आठवड्यामध्ये बंदाल होणार आहे. तर काय नेमकं सोलापूरकरांचं कल असणार आहे, काय वाटतं तुम्हाला? काय आता ते कुणाची चर्चा आहे, काय ऐकताय, बायकांची काय चर्चा गल्लीमध्ये? नाही, ते काय माहिती नाही मला. बरं. मी जास्त बाहेर राहत नाही, कामाशीरच असते मग. चालेल. धन्यवाद. आता आपण इकडे पण काही लोक आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. दादा नमस्कार, काय नाव आहे तुमचं? कुठेत राहायला? शशिकला नगर, कुठल्या भागात आलो? मजरेवाडी, नजरेवाडीला. शांतीनगर. किती वर्ष झालं राहता तिथं? 20 वर्ष झालं राहत. काय बदल झाले शशिकला नगर काय परिसरात? पण बदल झाला नाही. थोडं तरी रस्ता, पाणी, नाही काहीतरी ड्रेनेज वगैरे तर आलं नाही असेल. झालं. मग आता इलेक्शन आहे आपलं या आठवड्यामध्ये, काय मतदारांचं काय म्हणणं आहे नेमकं? काय चर्चा चालू आहे आता, या लागलेत सांगालेत. आधी सगळे ह्याच्यापूर्वी पण तेच सांगितलेत. कामं करतो, आश्वासन दिलेत, काय आश्वासनं दिले ते काय आठवते तुम्हाला? ड्रेनेज करतो, लाईट करतो, नळ करून देतो. पाणी पण 7 दिवसाला येतंय. कधी-कधी उन्हाळ्यात 9 दिवसाला येतंय पाणी. 10 दिवसाला येतंय. पाणी पण येत नाही वेळेवर. सर्वसामान्य नागरिक म्हणून काय नेमक्या आपल्या मागण्या आहेत महापालिकेकडं, नगरसेवकांकडं? आमची मागण्या काय नाही, रोजगार तिथं गरीब महिला खूप आहेत आणि विधवा पण आहेत. त्यांना कुठं तर काम तिथं काय तर थोडंफार कामाची व्यवस्था व्हायला पाहिजे. आणि ते थोडे म्हातारे पण आहेत, त्यांना जेवणाचे ते मुलं वगैरे बघत नाहीत. तर जेवणा डबे वेळेवर पोचायला पाहिजे. येते तिथं डबे, पण इकडं नाही आहेत. प्रचार आपला आता सुरू झालेला आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये मतदान होणार आहे. तर नागरिकांचा नेमका कल काय असणार आहे, कोणाची चर्चा जास्त आहे? आमच्याकडे तर भाजपाची चर्चा चालू आहे. गेल्या वेळेस आम्ही आमदार म्हणून सुभाष बापू देशमुख यांना निवडून आणून दिलं होतं. त्यांनी पण काम करतो म्हणून त्यांनी पण काय आम्हाला काम केले नाहीत, काही केलेच नाही, आले पण नाहीत. आता लास्ट एवढं चान्स आम्ही देणार, तर पुढं पुढचं पुढं पुढं म्हणजे या दादांचं असं म्हणणं आहे की आजवर आम्ही भाजपला साथ दिलेली आहे, पण आता शेवटची संधी आम्ही त्यांना देणार आहे, बघूया असं त्यांचं म्हणणं आहे. काका नमस्कार, काय नाव आहे?
प्रकाश गव्हाणे, गव्हाणे काका कुठेत राहायला? स्वराज्य विहार, कुठं आलो? तिकडं अवंतीनगर अवंतीनगर. तो रस्ता चालू झाला का हो नवीन? चालू झालं की चालू झालं. कच्चा आहे पण अजून बऱ्याच वर्षापासून ते सुरू करा मागणी होती. मागणी होती. चालू झाला रस्ता, पण धूळ वगैरे भरपूर आहे भरपूर ते. आहे. किती वर्ष झालं काका सोलापुरात राहता? मी जन्मच माझ्या सोलापुरात. काय सोलापूरमध्ये बदल व्हायला लागलाय का तसंच आहे? अजिबात कुठल्या गोष्टीचा बदल नाही किंवा काय नाही. ट्रॉफिक भरमुकाचं वाढलं आहे सोलापूरमध्ये. परत बरंच समस्या आहेत अजून सोलापुरामध्ये. आता ही इलेक्शनचं वारं आहे. लोक रोज पाणी देऊ, IT पार्क करू, ह्याव ते- करू. ते नुसतं आश्वासन देते ती, परत 5 वर्ष तोंड दाखवत नाही ती, काय अहो नाही. का राजकीय लोकांचं काम आश्वासन देणं आहे, पण लोक आता मतदान करायला जाणारच उद्या. आता ज्यांना जायचं त्यांनी जातील, ज्याला प्रेम आहे त्या निवडणुकीवर, ज्याला कुणाला त्याची आवड आहे किंवा ज्याला सामान्य नागरिक म्हणून आपल्याला मतदानाचा अधिकार आहे, आपल्याला बी जावं लागेल की. हो मतदान तर जावं लागेल की. काय कोणाची चर्चा आहे? तसं काय अजून म्हणजे सांगता येत नाही तसं काय चर्चा कोणाची आहे काय कसं. पण नाराज आहेत असं दिसतंय तुम्ही. हे 100% नाराज आहे. कुणावर नाराज आहे? हेच असले हे राजकारण, हे भाजपचं राजकारण, तुमचं शिवसेनेचं राजकारण असलं, याच्यामध्ये सर्व बट्ट्याबोळ करून टाकलं त्यांनी सर्व कोणाचं? राजकारणाचं. ह्या राजकारणाचे जे बट्ट्यापळ झाले त्याच्यामुळे सोलापूर मागं राहिलंय का? 1 नंबर मागं राहिलं सोलापूर. हे यांच्या वादामध्ये ना कुठलं विकास नाही, कुठली प्रगती नाही, कुठलं सुधारणा नाही, कुठलं नवीन प्रोजेक्ट नाही किंवा कुठलं नवीन काय नाही. तुमचा काय जन्मच नाही. इथला आहे, इतके वर्ष तुम्ही सोलापुरात राहतात. काय नेमकं सोलापूरकर म्हणून तुमची मागणी आहे? काय व्हायला पाहिजे सोलापुरात बदल? बरंच व्हायला पाहिजे ना सोलापुरामध्ये. आता पुणे मुंबईच्या ठिकाणी कसं प्रगती झाली आहे, सुधारणा झाली आहे, अमुक झालं आहे तमुक. इथं तसं काय बघायला गेलं तसं पहिलेपासून काहीच नाही आहे. सोलापूर आहे तसंच आहे. आहे तसंच आहे सोलापूर. काय त्याच्यामध्ये हे नाही काय नाही. गव्हाणे काकांचं म्हणणं आहे की जन्म त्यांचा इथलाच आहे आणि सोलापूर आहे तसंच आहे. सोलापूरमध्ये विकास कामं झाली पाहिजेत. 2 मुद्दे जर आपल्याला सांगायचे झाले तर काय सांगता येईल? म्हणजे कोणते 2 मुद्दे प्राधान्याने व्हायला पाहिजेत? 2 मुद्दे म्हणजे कसं आहे, पहिला आता पाणी 5 दिवसाला एकदा येते. बरोबर. आता 2 दिवसाला किंवा 1 दिवसाला त्यांनी मग तुमचं आश्वासन देतात. बरेच वर्ष झालं, पण ते काय 1 दिवसाला 2 दिवसाला काही येणार ना काय नाही पाणी. परत रस्ते खड्डेमुक्त व्हायला पाहिजे. तर ट्रॉफिकची समस्या भरपूर आहे. ट्रॉफिक जरा सुधारायला पाहिजे. सुधारायला पाहिजे. आणि ट्रॉफिकमध्ये इतकं मनस्ताप होतं की बस कोण कुठं आडवं तिडवं खास रिक्षावाले. करून तुमच्या भागात इकडे सिटीकडे येताना अडचण हो, भरपूर आहे. शिवाजी चौक म्हणा, मेकॅनिक चौक म्हणा, तुमचं हे आंबेडकर चौक म्हणा, सगळीकडं ट्रॉफिक जाम आहे. काकांचं जे काही म्हणणं आहे ते आपण जाणून घेतलेलं आहे. आणखीन काही लोकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. चला, नमस्कार दादा, काय नाव आहे तुमचं? माझं नाव अनिल मारुती कटकधोंड. मी रेवारपेठ कुचना स्कूलच्या शेजारी राहतो. माझा प्रभाग आहे 9A. येथे शिंदे क्रीडांगण हा मैदान इतका गलिच्छ वस्ती आहे. मी जन्मल्यापासून हा मैदान बघतोय, तर एकदासुद्धा त्याचा विकास झालेला नाही. मी कितीदा तरी महानगरपालिकेला पण ह्या मैदानाबद्दल बोललेलं आहे. तरी मी पत्रसुद्धा पाठवलेलं आहे त्यांना, तरी त्याच्यावर दखल होत नाही. नगरसेवकांकडे वगैरे पाठपुरावा केला का? आता पण नगरसेवक नव्हतो. नगरसेवकांना सांगतोय मी जर वेळेस मैदान बघा, हे करा. कोण आहे आता त्या भागात, कोण उभारलंय? आता कोण आता आहे तिकडे आपल्याकडे बंदपट्टे आणि परत अभोली मॅडम हां, आणि परत मेघश्याम येमूल भाजपा आणि परत बोंबड्या साहेब. हे इथं अनेक नगरसेवक होऊन गेले, तरीही ह्या मैदानाची आतापर्यंत कधी सोय झालेली नाही आहे. काय नेमकं सामान्य नागरिक म्हणून काय काय मागण्या आहेत तुमच्या आम्हाला नगरसेवकांकडे? काय नाही, ते मैदानाचं डुक्करचं गलिच्छ जे मैदान भरलेलं आहे सगळी, ते स्वच्छता व्हावी. पुन्हा राखून वॉल कंपाऊंड करून तिथे क्रीडांगण किंवा महानगरपालिकेची सोसायटी किंवा असं सरकारी असं काहीतरी इमारत व्हायला पाहिजे, ते जेणेकरून की ज्याची दुर्गंधी पूर्ण नष्ट व्हायला पाहिजे. आता इलेक्शनचं 12 या आठवड्यामध्ये मतदान आहे आपलं, तर काय नेमकं नागरिकांचं कल कुणाकडे दिसतंय? तसं सांगताच येत नाही. कारण आता पक्ष एकमेकाला बदलत असल्यामुळे आपण कुणालाच काही सांगू शकत नाही ना. कोण काय विकास करेल असं आश्वासन देतात, पण ह्यांनी त्या पक्षातून ह्या पक्षातून जातात. त्यामुळे आम्ही कुणाकडे नागरिक आम्ही बघणार त्यांच्याकडे. गेल्या वेळेला जे काँग्रेसला होते ते आता इकडं दुसऱ्या पक्षात आहेत, बरोबर आहे ना? हो, तर पक्ष आता सर्वसाधारण नागरिक काय करणार? एक दोघांनी बोलून काय उपयोग नाही ना. सगळे नागरिक जर जागृत झाले तरच हा याचा मूळ पाय होईल की एकच पक्ष घेऊन एकच ठामपणे राहतील.
दादा नमस्कार, काय नाव आहे? नमस्कार, माझं नाव श्रीहरी सुरवशे. कुठेच राहायला? मी RTO ऑफिस सोलापूरला आहे. विजापूर रोडकडं. हा, विजापूर इलेक्शनची चर्चा आहे सोलापुरात, वातावरण एकूण आता प्रचाराचं दिसतंय. आहे. सामान्य नागरिक म्हणून नेमक्या काय अपेक्षित या महापालिकेकडनं, नगरसेवकांकडनं? महापालिकेकडनं किंवा नगरसेवकांना एवढीच एक अपेक्षा आहे की आता जे 8 दिवसाला 1 वेळेस पाणी येते नळाला, ते 1-2 दिवसाला यावं. आणि दुसरी सोय जर म्हटलं तर एकंदरीत जे नाले गटारे वगैरे जे आपले पावसाळ्यामध्ये जे क्लिनिंगचं काम आहे ते एवढं व्यवस्थित होत नाही. आणि गेल्या वेळेस बी असंच झालं, मध्ये मोठा पाऊस झाला त्यावेळेस ते मधल्या ह्याच्यामध्ये थांबलं. पाणी थांबलं व्हा. त्याच्यामुळे गोरगरिबांचं आता नुकसान बी बऱ्याच होते. वर्षापासून तुम्ही इथं राहता सोलापुरात, काय बदल व्हायला असं दिसतंय का? पहिल्यापेक्षा एक थोडा 10% फक्त बदल आहे. झालाय? हां, फक्त बाकी यंत्रणा, शासकीय यंत्रणा याच्यामध्ये जरा थोडासा स्पीड आलेला आहे. हे राजकीय लोक कामं करायला लागलेत का? राजकीय लोकांचं बोलू शकत नाही, पण जे सध्याच्या राजकीय पदावर लोकं आहेत म्हणजे आमदार, हां. खासदार, नगरसेवक. हां, थोडंसं त्याच्यात डेव्हलप आलेलं आहे. आता तुमच्या प्रभागामध्ये हां, काय चर्चा, कोणाची चर्चा जास्त दिसते? सध्या आमच्या इथं वातावरणामध्ये पहिला तर तो भाजपचाच होता आणि आता बी भाजपची चर्चा आहे. काय अपेक्षा आहे बीजेपीची जे आता उभारलेत या सगळ्यांकडे? सध्या BJPनं काय केलेलं आहे की टोटल जो आपला पूर्ण देशाचा जो हे होतं, महाराष्ट्राचं जे क्लायमेट होतं तेच चेंज केलं असं मला वाटतंय. आणि त्यांचं कामाचं स्पीड वगैरे एकंदरीत सगळं गोरगरीब धरून आहे. पण त्यांनी एक असं केलं की महागाईवर त्यांनी नियंत्रण करू शकले नाहीत. कारण गोरगरिबाला पहिलं 2 रुपये, 8 रुपये, 10 रुपयानं तांदूळ, गहू वगैरे मिळत होते. ते आता सगळे 20, 22, 25 काही घ्यायची वेळ आली. म्हणजे विकास झालाय पण महागाई कंट्रोलमध्ये नाही. कंट्रोलमध्ये नाही आहे असं मला वाटतं. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल, जुड़े, सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।